यावर आपलं लक्ष असेलच। वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईत काँग्रेसचा एकला चलो रेचा नारा। मुंबई महानगरपालिका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे। काँग्रेस मुंबईत आता स्वबळावर लढणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। मुंबईत आता काँग्रेसचा एकला चलो रेचा नारा। मुंबई महानगरपालिका काँग्रेस आता स्वबळावर लढणार आहे। विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणालेत आपण पाहूयात। ना आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे मनसेबरोबर जाण्याचा आता तरी कुठलाही प्रस्ताव नाही, विचार नाही, हे स्पष्ट आहे। ना आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे मनसेबरोबर जाण्याचा आता तरी कुठलाही प्रस्ताव नाही, विचार नाही, हे स्पष्ट आहे। ना आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे मनसेबरोबर जाण्याचा आता तरी कुठलाही प्रस्ताव नाही, विचार नाही। तर मनसेसोबत सुद्धा आता कोणताही सोबत जाण्याचा विचार नाही असंही वडेट्टीवार म्हणतायत। काँग्रेसचा मुंबईमध्ये एकला चलो रेचा नारा। मुंबई महापालिका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे। मुंबईमध्ये आता काँग्रेस स्वबळावर लढणार आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडीतील इतर जे मित्रपक्ष आहेत त्यांची आता यावर काय भूमिका आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर मनसेसोबत आता सध्या तरी आपण जाणार नसल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। काँग्रेसचा मुंबईमध्ये एकला चलो रेचा नारा देण्यात आलेला आहे। विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भात भाष्य केलंय। मुंबई महापालिका निवडणूक आपण स्वबळावर लढणार असल्याचं आता या ठिकाणी काँग्रेसची भूमिका विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भात आता स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यामुळे यंदा तरी आपण मनसेसोबत जाणार नसल्याचं या ठिकाणी विजय वडेट्टीवार म्हणतात। आपल्यासोबत अतुल लोंढे हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत। आपण विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया या ठिकाणी महापालिकाच्या निवडणुकीसंदर्भात ऐकली असेल। मुंबई महापालिका आपण स्वबळावर लढणार असल्याचं म्हणतायत। असं आहे की त्या संदर्भामध्ये ते सीएलपी आहेत आणि वर्षाताई आमच्या त्या मुंबईच्या अध्यक्ष आहेत, त्यांची चर्चा झाली असेल, कार्यकर्त्यांशी चर्चा झाली असेल। शेवटी स्थानिक कार्यकर्ते आणि स्थानिक नेते जे आहे त्यांना या संदर्भातला निर्णय घ्यायचा आहे। फायनल निर्णय जो आहे, जे काही अहवाल प्राप्त झाले असतील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला, त्या संदर्भात प्रांताध्यक्षांनी स्टेट पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग 12 तारखेला बोलवलेली आहे आणि 12 तारखेच्या मीटिंगमध्ये महाराष्ट्राच्या संदर्भातला निर्णय होईल। मुंबई हे आमचं स्वतंत्र युनिट असल्यामुळे मुंबईच्या पार्लमेंटरी बोर्डची मीटिंग ही वेगळ्या स्वतंत्र पद्धतीने होईल आणि मग ते सर्व निर्णय जे आहे ते ऑफिशियल स्तरावर आपल्याला कळवण्यात येतील। आता सध्या त्या संदर्भामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या जर तशाच आहेत। जी, कुठेतरी आता आपण पाहतोय की ठाकरे बंधू एकत्र येताना पाहायला मिळतात, त्यामुळे कुठेतरी आता हा निर्णय घेतला गेलाय का? चर्चाच नाही आहे ना, कुठली कोणाचा प्रस्ताव नाही आहे, कुठली चर्चा नाही आहे। त्या कोऑर्डिनेशन कमिटीची महाविकास आघाडीच्या संदर्भात तिथे कुठे मीटिंग झाली नाही। सध्या फक्त नगरपालिकांच्या, छोट्या नगरपालिकांच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सगळी सुरू झालेली आहे। जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील, कोऑर्डिनेशन कमिटीची मीटिंग होईल, तेव्हा या सगळ्या गोष्टी चर्चेला येतील आणि मग काय तो त्याच्यात कॉन्क्रीट निर्णय घेतला जाईल। जी, धन्यवाद अतुलजी आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। आपल्यासोबत सचिन सावंत हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत। काँग्रेस मुंबईमध्ये स्वबळावर लढणार असल्याचं आता वडेट्टीवार म्हणतायत। स्थानिक नेत्यांचा आता हा निर्णय, एक स्थानिक नेत्यांची, कार्यकर्त्यांची जी भावना आहे ती त्यांनी, मला असं त्याला वाचा दिली आहे। त्यांनी लवकरच या संदर्भामध्ये केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल। जी, कुठेतरी आता ठाकरे बंधू एकत्र येताना पाहायला मिळतात आणि त्याच पार्श्वभूमीवर आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे का एकला चलो रेचा? नाही, या संदर्भामध्ये सगळ्या मुंबई काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा ही केंद्रीय नेतृत्वाने केलेली आहे। त्यामुळे सगळ्यांनी मिळून एक भावना जी व्यक्त केलेली होती तीच आता वडेट्टीवार साहेबांनी मांडलेली। त्यामुळे आता लवकरच केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय काय येतो त्याच्याकडे लक्ष लागेल। जी, धन्यवाद सचिनजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। विजय वडेट्टीवार यांची या ठिकाणी माहिती, यांचं स्पष्टीकरण। काँग्रेस मुंबईत स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। स्थानिक नेत्यांचा स्वबळावर लढण्याचा निर्णय या ठिकाणी वडेट्टीवार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। त्यामुळे आता मुंबई महापालिका काँग्रेस आता या ठिकाणी स्वबळावर लढणार आहे। काँग्रेसचा एकला चलो रेचा नारा। मनसेसोबत या ठिकाणी जाणार नसल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे।
त्यामुळे आता मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावरती लढणार आहे. एकला चलोरेचा नारा. विजय वडेट्टीवार यांची ही महत्वाची प्रतिक्रिया आता समोर येताना पाहायला मिळते. स्थानिक नेत्यांचा आता हा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. आपण पुन्हा एकदा ऐकूयात विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले. ना आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मनसे बरोबर जाण्याचा आपल्यासोबत किशोरीताई पेडणेकर या फोन लाईन वरून जोडलेल्या आहेत. या ठिकाणी काँग्रेसचा निर्णय स्पष्टीकरण विजय वडेट्टीवार यांच्याकडून देण्यात येत आहे. काँग्रेस मुंबईत स्वबळावर लढणार असल्याचं वडेट्टीवार म्हणतायत. वडेट्टीवार हे काँग्रेसचे या महाराष्ट्रातले चांगले मोठे नेते आहेत. त्यांनी त्यांचं मनोगत किंवा त्यांनी त्यांच्या पार्टीचं काही हे केलं असेल ते त्यांचा विषय आहे. आम्हाला जोपर्यंत आमचे पक्षप्रमुख ह्या गोष्टी काही सांगत नाहीत तोपर्यंत या गोष्टीवर आम्ही पण फारसं सिरियसली किंवा फारसं काही घेणार नाही. आणि आतापर्यंत महानगरपालिका अगदी 2012 म्हणा 2002 पासून आम्ही वेगवेगळेच लढत आलोय. भाजप होता तेव्हाही वेगळं लढलो. नाही, वेगळं लढण्याचं काहीच हे नाहीये प्रॉब्लेम. जी, मात्र आपण जर पाहिलं तर जेव्हापासून ठाकरे बंधू एकत्र आलेले पाहायला मिळाले, काँग्रेसकडून नाराजी व्यक्त होत गेली. त्यानंतर आता कुठेतरी हा महापालिकेचा निर्णय काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं आता बोललं जातं, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. नाही, त्यांच्या नाराजीचं मला कल्पना नाही. आणि त्यांनी आता जर म्हटलं असेल तर आता सर्वच पक्षीय आपापल्या परीने स्वबळ म्हणतायत. पण उद्या खऱ्या अर्थाने मुंबईचा आणि मला ठाणा त्यांचा जातनिहाय आरक्षण आहे. सीमांकन झालेलं आहे. वॉर्डच्या सीमांकन, प्रभागाच्या सीमांकन झालेलं आहे. जातनिहाय आरक्षण यायचंय. उद्या झाल्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीला वेग येईल आणि मग आम्हाला प्रत्येकाला आमच्या पक्षप्रमुखांकडे जे सांगितलं जाईल त्याचं आम्ही पालन करू. जी, धन्यवाद किशोरीताई आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. आपण पाहतोय या ठिकाणी मुंबई महापालिका काँग्रेस आता स्वबळावर लढणार आहे, मनसेसोबत जाणार नसल्याचं या ठिकाणी विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. स्थानिक नेत्यांचा स्वबळावर लढण्याचा निर्णय विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भात स्पष्टीकरण माहिती दिलेली आहे. त्यामुळे आता या ठिकाणी आपण पाहतोय मुंबईमध्ये काँग्रेसचा हा एकला चलोरेचा नारा देण्यात आलेला आहे. आपल्यासोबत मनसे नेते अविनाश अभ्यंकर हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत. अविनाशजी, आपण पाहतोय मुंबईमध्ये काँग्रेसचा एकला चलोरेचा नारा. मुंबई महापालिका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं वडेट्टीवार म्हणतायत. हो, तर तो त्यांचा पक्ष आहे आणि त्यांच्या पक्षाने काय भूमिका घ्यावी हा त्यांचा आणि त्यांच्या हायकमांड मला वाटतं तो विषय असतो. त्याच्यावर आम्ही भाष्य करणं योग्य ठरणार नाही. जी, बोलताना ते असंही म्हणाले की मनसेसोबत आता जाणार नसल्याचंही ते म्हणत होते. पण आम्ही कधी आग्रह केलाय त्यांना आमच्याबरोबर या म्हणून? आम्ही हात पसरलाय का त्यांच्याकडे? तुम्हाला असं काय ऐकायला आलं का त्यांनी असं काही सांगितलं का? आम्ही त्यांच्याकडे गेलोच नाही तर त्यांनी हे भाष्य का केलं माहिती नाही. ते जर उभे राहणार असतील तर तो त्यांच्या हायकमांडचा आणि त्या सर्व पक्षाचा निर्णय असेल. आमच्या पक्षाकडनं जो काही निर्णय घ्यायचा तो सन्मान्य राजसाहेब ठाकरे योग्य वेळी घेतील. जी, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची ही माहिती. आपल्यासोबत शशिकांत शिंदे फोन लाईन वरून जोडलेले आहेत. मुंबईत काँग्रेसचा एकला चलोरेचा नारा. महापालिका निवडणूक या ठिकाणी स्वबळावर लढणार असल्याचं वडेट्टीवार म्हणतायत. नाही, आता काँग्रेस पक्षाने काय करावं हा त्यांचा निर्णय आहे. सध्या राज्यामध्ये आता नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीत आहे. सध्या आम्ही महाविकास आघाडी म्हणून परवाच्या मोर्चापर्यंत आम्ही सगळे एकत्र होतो आहोत. यामध्ये मला वाटतं की मी प्रत्यक्ष आजही काल पवारसाहेबांच्या बरोबर आमची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये पवारसाहेबांनी सांगितलं भाजप सोडून कोणाशी आपण आघाडी करायची हे स्थानिक पातळीवर आपण निर्णय घ्या. आता आमचं म्हणणं तेच आहे की मी आता त्यांच्या प्रांताध्यक्षाशी सुद्धा चर्चा करणार आहोत. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करणार आहोत. जिल्हा पातळीवर आम्ही निवडणुकीच्या संदर्भातून अधिकार
त्या असलेल्या आमच्या अध्यक्ष आणि तिथल्या नेत्यांना दिल्या, तसं तिथल्या कोऑर्डिनेटर कोण अशा प्रकारचा विषय घेऊन आम्ही चर्चा करू. महापालिकेच्या वेळेला ज्यावेळेला हा निर्णय किंवा निवडणुका लागतील त्यावेळेला बघू. जी धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.